मोबाईल घेऊन खाली मध्ये घालतो कॅमेरा थोडंसं खाली जे जांभूळवाडी पासून ते सेकंड फोन त्याच्यावरती ताबडतोब काही त्याच्यावर उपाय करावे म्हणून मागच्या काही काळामध्ये काही उपाय केले गेले. वीस-22च्या दरम्यान आपल्या त्या ठिकाणी झाला आणि त्यानंतर तातडीनं काही उपाय या ठिकाणी केले गेले. त्याच्यामध्ये या सगळ्या उद्यापासून ते नवले पुलापर्यंत ठिकठिकाणी स्पीड गन्स बसवल्या गेल्या, रस्ते टाकले गेले. जे 25 ठिकठिकाणी सर्व्हिस रोडचे होते ते बंद केले गेले. मागच्या 1-2-3 वर्षामध्ये बऱ्यापैकी दिलासा या महागडत नाही. ताबा सुटला आणि ओव्हरलोड होता, तपास सुरू आहे. आता त्या अपघातामध्ये 8 लोक दगावली आहेत, काही लोक जखमी झाली होती, काही लोकांचा हॉस्पिटलमध्ये त्यांना डिस्चार्ज झाला. सगळ्या संबंधित यंत्रणांसोबत या ठिकाणी जे पाणी केलं त्याच्यामध्ये हा केलेलाच आहे. कायमस्वरूपी याच्यावरती आता उपाय करणं हा निश्चितपणे आवश्यक आहे. आणि पुन्हा काही रमलसची व्यवस्था तातडीनं करणं असेल. सर्व्हिस रोडचा जो विषय त्याच्यामध्ये मग 2-3 एजन्सी येतात. त्याच्यामध्ये PMRD येतं, त्याच्यामध्ये PMC येतं, त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम येतं, त्याच्यामध्ये NHAI येतं. यांच्याशी समन्वय त्यांच्यातला हा व्यवस्थित नाही होत का, तर तो झाला पाहिजे. उद्या तातडीने त्याची एक बैठक लावली गेली. काय करता येईल तातडीनं हे उपाय आपल्याला हे अपघात थांबवण्यासाठी काय करता येईल ते उद्या होईल. पण कायमस्वरूपी याच्यावरती उपाय म्हणून ज्यावेळेला मागच्या मी म्हणालो तसा जो मोठा अपघात झाला त्यानंतर माननीय गडकरी साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घातलं होतं. आम्ही सगळेजण त्यांच्याकडेही बसलो होतो. दिल्लीलाही बैठक झाली होती, पुण्यातही ते आल्यानंतर बैठक झाली होती. आणि त्यावेळेला नद्यापासनं म्हणजे अक्षरधाम मंदिरपासनं सुतारवाडी आणि सुतारवाडी ते रावेर असा उन्नत कॉरिडॉर नावाचा एक प्रोजेक्ट, त्याचा DPR तयार झालाय. त्याचे सगळे बाकी फॉर्मॅलिटीज कम्प्लीट झालेत. म्हणजे बोगद्यातनं बाहेर आल्यानंतर अक्षरधाम मंदिरापासून डायरेक्ट जो ओव्हरब्रिज तयार होईल तो सुतारवाडीला संपेल, सुतारवाडीवरनं चालू होईल तो रावेतला संपेल. हा त्याच्यावरचं एक परमनंट सोल्युशन भविष्यातला आहे. आणि त्यामुळे तातडीने याच्यामध्ये आता तो प्रोजेक्ट लवकरात लवकर कार्यान्वित व्हावा हा प्रयत्न आमचा असणार आहे. माननीय गडकरी साहेबांनी सुद्धा त्या अपघातानंतर तातडीने या सगळ्या त्याचे निर्देश दिले होते. त्याचं सगळं DPR तयार सगळं आता फॉर्मॅलिटीज काही राहिलेलं नाही. त्यामुळे त्या प्रकल्पाला मंजुरी जवळजवळ 6,000 कोटीचा तो प्रकल्प आहे. मी सातत्यानं आम्ही त्याच्यात त्यांच्याशी संपर्कात आहोत, त्यांनी त्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात आहोत. पण कालचा प्रकार दुर्दैवी आहे, तो पुन्हा होणार नाही यासाठी तो एक कायमस्वरूपीचा उपाय तर नक्कीच करायचा. आता तो तातडीनं त्याच्यामध्ये काय करायचंय तर अधिकच्या स्पीड गन्स या ठिकाणी जास्त वाढवता येतील का, त्याच्यावर कारवाई होईल का, ओव्हरलोडेड जे ट्रक्स येतात ते खेड शिवापूरच्या टोल नाक्यालाच तपासले जातील का, आणि शिवाय अधिकच्या पद्धतीनं या ठिकाणी रमलस ठिकठिकाणी वाढवण्याची व्यवस्था, ह्या तातडीनं 2-3 गोष्टी करायच्या त्या सूचना दिलेल्या आहेत. ते तर होईल, पण कायमस्वरूपी उपाय हा त्याच्यावरचा जो मार्ग आहे त्याच्यावरती सुद्धा आम्ही काम. आता हायवे अथॉरिटी सोबत काय बोलणं झाले का, त्यांनी याची दखल घेतली का, गडकरींसोबत काय बोलणं झालंय? आता त्यांचे अधिकारी इथं आहेत. त्यामुळे मी 2 प्रकारच्या गोष्टी आता आपण बोललो की एक तर तातडीनं याच्यावरती कमी वेळेमध्ये जे काय उपाय करता येईल अपघात रोखण्यासाठी ते केले पाहिजे. म्हणजे खेड शिवापूरच्या टोल नाक्यावरती सगळे लोड जे काही ट्रक येतात त्यांचे लोड चेक करणे, त्या गाड्या चेक करणे, किंवा त्यांना डायव्हर्ट करून पलीकडच्या घाटात त्यांना जाण्यासाठी आता काही दिवस त्यांना मार्ग तिथं तयार करून देणं, कॅमेरे स्पीड गनचे कॅमेरे जे आहेत ते वाढवणे असेल, रमलसची व्यवस्था वाढवणे, हा तात्पुरते पण अपघात रोखण्यासाठीचे उपाय. आणि परमनंट उपाय हाच आहे की 32 किलोमीटरचा जो ओव्हरहेड म्हणजे आपण ओव्हरब्रिज म्हणूया, तो घाटापासून जांभूळवाडी पासून ते रावेत पर्यंतचा तो जो काही उन्नत म्हटलंय, त्याला उन्नत कॉरिडॉर म्हटलंय, तर त्याची लवकरात लवकर तो कार्यान्वित व्हावा, त्याचं काम सुरू व्हावं हा त्याच्यावर. उद्याची बैठक होणार आहे. उद्या एक मिनिट उद्याची तेच उद्या त्यासाठीच या सगळ्यांना एकत्रित सर्व्हिस रस्त्याच्या कामाच्या संदर्भात 2-3 एजन्सी त्याच्यामध्ये येतात. मी मगाशी म्हणत तसं PMRD येतं, PMC येतं, NHAI येतं, PWD येतं. सगळ्या अधिकाऱ्यांना उद्या
एकत्रित बैठक उद्या आम्ही ठरवली. अण्णा उद्याची स्थानिक लोकांचं म्हणणं आहे अपघात झाल्यानंतरच सगळ्या मंत्र्यांना यांना जाग नाही, येते, तोपर्यंत इथं कुणीही येत नाही. आता इथं NHIचे अधिकारी नाही, पोलीस नाही, सगळे कुणीही नसतं. आता नाही, दररोज कुणीही नसतं. म्हणजे अर्थात इथं हाच मोठा अपघात झाला म्हणून नोंद घेतली काही गेली. तुम्हाला मी सांगतो की ज्या वेळेला मागचा अपघात झाला त्याच्यानंतर तातडीनं त्याच्यावरती काम झालं. काही प्रमाणात अपघाताची संख्या आपण पाहिलं मागच्या 2 वर्षात जे काही उपाय केले गेले त्याच्यामुळे थोडा परिणाम नक्की झाला होता की अपघात कमी झाले होते. कालचा अपघात हा मागणं जो वेगाने ट्रक आला त्यानं गाड्या, त्यामुळे तो महत्वाचा विषय की हे अपघात सुद्धा कायमस्वरूपी बंद झाले पाहिजे. या ठिकाणी आपण ज्या व्यवस्था केल्या पाहिजेत, एक तातडीनं हे अपघात थांबणं आणि कायमस्वरूपी अपघात होणार नाही याची काळजी घेणं, या दोन्ही विषयावर आपल्याला सांगितलं. प्रोग्राम अपघात होता तर हा पूल बांधताना किंवा रस्ता बांधताना तांत्रिक टाइम बॉन्ड असणार आहे का? नाही ना, आता काम तर चालू आहे टप्प्याटप्प्यानं. मला असं वाटतं की ज्यावेळेला हा तीव्र उतार दिसतोय तोच तीव्र उतार या सगळ्या अपघाताला कारणीभूत आता दिसतोय. तीव्र उतार, गाड्यांचं वेगामध्ये गाड्या येणं, त्याच्यावरती त्यांचा कंट्रोल न राहणं, ओव्हरलोडेड गाड्या येणं, हे 2-3 विषय त्याच्यामध्ये आता प्रकर्षाने जाणवतात आणि तेच दूर करणं महत्वाचं आहे. ह्या सगळ्या कामाला तुम्ही स्वतः मंत्री म्हणून लक्ष देणार आहात, पण त्याच्यासाठी काही अधिकाऱ्यांना टाइम बॉन्ड देणार आहात का? हा एक प्रश्न. उद्या एक बैठक आहे सर्व्हिस रोड आणि इतर सगळ्याच गोष्टींसाठी संदर्भात, आणि त्यानंतर तातडीनं हा जो प्रोजेक्ट आपण म्हणालो की जो उन्नत कॉरिडॉर म्हणतोय आपण, त्याच्या संदर्भात तो लवकरात लवकर कार्यान्वित होण्यासाठी निश्चितपणे पुढच्या काळात जो काही कमी वेळेत कसा होईल यासाठी आम्ही प्रयत्न. काल आम्ही पोलीस मोठ्या प्रमाणात होते वारजे नदीवरचा ब्रिज, उद्या या सगळ्याच विषयावरती एकत्रित आम्ही बैठक आहे. मात्र एवढ्या 4 वेगवेगळ्या एजन्सी त्यांच्यात इतर वेळी समन्वय नसतो. NHIचे अधिकारी बोलत नाहीत, PMRDAचे बोलत नाहीत, पोलीस बोलत नाहीत. एखादा उद्या तुम्ही अधिकाऱ्यांना काही तंबी उद्या तेच अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सूचना आजही दिल्यास तातडीची बैठक उद्या लावलीच आहे. त्याच सूचना दिल्या जातील आणि यांच्यातला समन्वयाचा अभाव असेल तर मात्र नक्की कोणाला. बैठक किती वाजता आणि कुठे असणार यांना? सकाळी आता 11ची टेंटेटिव्ह वेळ आहे सर्किट हाऊसला, पण मागे पुढे वेळ होऊ शकते. अन्ना, हिंदी में जानना चाहेंगे, कल जो यहाँ पे एक्सीडेंट हुआ है, 8 लोगों की मौत हुई है, आपने जायजा लिया है, क्या अधिकारियों का कहना है, आपने क्या क्या बताया उनको? एक बड़ी दुर्भाग्यपूर्ण घटना है कि कल यहाँ जो एक्सीडेंट हुआ उसमें 8 लोगों की जान गई है. तो आज सुबह मैं कल रात दिल्ली से आया, तो आज सुबह यहाँ पे यहाँ के पुलिस कमिश्नर हो, BMC कमिश्नर हो या NHI के सभी अधिकारी हो, सभी को एक साथ यहाँ पे बुलाया है कि ये जो एक्सीडेंट हो रहे तो बार बार ये ठीक नहीं, तो उसके लिए परमानेंटली सॉल्यूशन क्या हो सकता है और इमीडिएटली उस पर क्या हम प्रोविजन कर सकते हैं जिससे ये एक्सीडेंट ना हो. और परमानेंटली सॉल्यूशन भी है कि भविष्य में कभी भी ये एक्सीडेंट ऐसे इस तरह होने नहीं चाहिए. तो इसके लिए मुझे लगता है कि जो खबरदारी लेनी चाहिए थी वो जिसने उसमें काम में थोड़ा सा निकालावर बोलत चालू राहू. बड़ा अच्छा प्रोजेक्ट बनाया है, एक 32 किलोमीटर का एक उन्नत कॉरिडोर बनाया है जिसके माध्यम से वो नापुरवाड़ी यानी कि अक्षरधाम मंदिर से लेकर रावेत तक 32 किलोमीटर का एक ओवरब्रिज हो रहा है और उसका DPR भी तैयार, उसका सब अभी फॉर्मेलिटीज भी कंप्लीट हुई, तो वो भी जल्दी से अगर काम शुरू होता है तो इस पे परमानेंट सोल्यूशन हो सकता है. तो उसके लिए हम सब काम. अण्णा, बिहार इलेक्शनच्या संदर्भातला एक प्रश्न आहे. अण्णा ना, एक फक्त प्रश्न आहे की चांगली हा रिझल्ट NDAच्या बाजूने येतोय, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमारांची जादू पुन्हा पाहायला मिळते. इस बार भी नितीश कुमार सरकार. मला असं वाटतं की बिहारमध्ये जे डबल इंजिनचं सरकार काम करत होतं, माननीय मोदीजींचं सरकार आणि नितीश कुमारांच्या नेतृत्वाखालचं NDAचं सरकार, तिथे झालेला विकास, बिहारची प्रगती, केंद्रानं बिहारला दिलेले मोठे प्रोजेक्ट, नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी 5 वर्षात झालेलं बिहारच्या प्रगतीचं काम, मला असं वाटतं शेवटी लोक प्रगतीला, विकासाला मत देतात आणि म्हणूनच या डबल इंजिन सरकारला पुन्हा एकदा बिहारच्या जनतेनं विश्वास ठेवलाय आणि पुन्हा एकदा बिहारच्या जनतेची सेवा करण्याची संधी NDAच्या सरकारला दिली. नितीश कुमार असतील, चिराग पासवान असतील, आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते असतील,
हे सगळ्यांनी मिळून केलेलं काम आहे, त्याची पावती बिहारच्या जनतेने दिली. ठीक. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.